मुलांनो, आज आपण घनफळ कसं काढायचं ते पाहूया। तर प्रश्न काय आहे, एका खोक्याची लांबी 20 सेमी, रुंदी 10.5 सेमी व उंची 8 सेमी असल्यास त्याचे घनफळ काढा। आता लांबी, रुंदी, उंची सगळं वेगळं आहे आणि हे खोकं आहे, तर ही आकृती कशाची असेल याचा अंदाज आपल्याला आला पाहिजे। आता जर सगळ्या बाजू सेम असेल तर तो घन असतो, मात्र ह्याची लांबी, रुंदी, उंची दिलेली आहे। म्हणजेच बघा, ही झाली त्याची लांबी, ही झाली त्याची रुंदी आणि उंची ही असेल। म्हणजेच हे आकृती कशाची झाली तर इष्टिका चितीची, म्हणजेच इष्टिका चितीचे घनफळ याचं इथं आपल्याला सूत्र वापरायचे आहे। मग इष्टिका चितीच्या घनफळाचं सूत्र काय आहे तर ते पाठ पाहिजे। अगदी सोपं आहे। इष्टिका चितीच्या घनफळाचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची, म्हणजे L × B × H। तर लांबी किती आहे आपली 20 सेमी, रुंदी आहे 10.5 सेमी, तर उंची आहे 8 सेमी। यांचा गुणाकार एका कच्च्या पेजवर करा, जे उत्तर येईल ते असेल आपल्या इष्टिका चितीचे घनफळ। आता मी इथे करते 8 × 16 म्हणून 160, 20 आणि 8 यांचा गुणाकार आला आणि त्याला 10.5 ने गुणायचं आहे। एका कच्च्या पेजवर 160 × 10.5 यांचा गुणाकार करा, किंवा 10.5 ला 16 ने गुणले तरीही आपलं उत्तर येईल। तर ह्याचा गुणाकार कसा करायचा, 5 0 0, 6 5 30, हातचा आला 3, 5 1 5, 5 आणि 3 8, शून्याचा कितीने गुणाकार केला तर शून्यच येतं, प्लस 1 0 0, 6 1 6 आणि 1 1 1। आता यांची आपल्याला बेरीज करायची, 0 0 0 0, 8 6 आणि 1। तर एका संख्येनंतर पॉईंट आहे म्हणून इथे पॉईंट येणार, म्हणजेच आपलं उत्तर काय आलं आहे 1680 चौरस सेमी। एकक जर सेमीत असेल तर येणारं उत्तरही चौरस सेमीत येतं। हा जो गुणाकार आहे तो तुम्ही एका कच्च्या पेजवर करा। कशा प्रकारे गुणाकार करायचा तेही मी तुम्हाला सांगितले आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग।